नमस्कार. भक्त हो, दिव्यातील वातीचे पूर्ण जळून जाणे म्हणजे काय? याचा संकेत काय आहे? आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी असून प्रत्यक्ष सिद्ध होईल. माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा. खूप साऱ्या भक्तांचा मला वारंवार असा प्रश्न येत होता, ताई, बऱ्याच वेळा असे घडते की जेव्हा आम्ही पूजा करतो तेव्हा दिव्याची वात पूर्ण जळून जाते आणि त्याची राख बनून जाते. हे पाहून आमच्या मनात कळत नकळत भ्रम उत्पन्न होतो की शुभ आहे की अशुभ, किंवा याचे काही संकेत आहेत का? तर भक्त हो, हा प्रश्न खूपच उत्तम आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी या विषयावर तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन देणार आहे. तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही पाहायचा आहे. तर त्याआधी दिव्याचे महत्व काय आहे ते सांगते. तर बघा, जेव्हा भक्तगण नियमित पूजा करतात तेव्हा दिवा अत्यंत महत्वाचा असतो. कोणतीही पूजा पाठ असू दे, कोणत्याही देवाची, कोणत्याही इष्टदेवतेची किंवा कोणतेही अनुष्ठान दिव्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि भक्त हो, दिवा लावणे अत्यंत अनिवार्य आहे. बऱ्याच वेळा दिव्यामध्ये फूल बनते आणि हे फूल अत्यंत महत्वपूर्ण संकेत देते. आता पहा भक्त हो, तुमची पूजा देवतेपर्यंत पोहोचत आहे. तुमची देवता किंवा इष्टदेवता तुमच्या पूजेतून प्रसन्न आहेत, किंवा तुमच्या विनंतीला देवतेने स्वीकार केला आहे आणि आशीर्वाद देत आहे. तर भक्त हो, जर दिव्यामध्ये फूल बनते तर हा स्पष्ट संकेत आहे की तुमचा देव तुमच्या पूजेतून प्रसन्न आहे आणि तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ते तयार आहे. भक्त हो, माझी विनंती आहे की पूजापाठ नियमित करा. पूजा मध्येच थांबवू नका. नियमित वेळेत पूजा केल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा साक्षात पूजास्थानी अवतरित होते. जरी तुम्ही फक्त 5 मिनिटे पूजा करत असाल, पण ते श्रद्धेने मन लावून साधना करा. नियमित पूजेमुळे तुमचे जीवन धन्य होते आणि देवतेचे आशीर्वाद सतत तुमच्या पाठीशी राहतात. त्याचबरोबर भक्त हो, दिव्याची वात पूर्ण जळून जाणे यामागचा संकेत काय आहे? तर कधी कधी असे होते की पूजा करत असताना दिव्याची वात पूर्णपणे जळून जाते, त्याचे राखेत रूपांतरित होते. तर याचा अर्थ तुमची आराधना देवापर्यंत पोहोचली आहे. तुमच्या विनंतीला देवाने स्वीकार केले आहे. तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे. आणि त्याचबरोबर भक्त हो, यावरून भक्ताने अत्यंत प्रसन्न होणे आवश्यक आहे. याला घाबरण्याची गरज नाही. होय, तुमच्या ज्योतीचे हालचाल होणे. तिसरी गोष्ट, तुमची वात जर खूप हालचाल करत असेल, जरी घरात वारा नसला तरीही कधी कधी दिव्याची ज्योत वारंवार हलत राहते, तर हा संकेत दर्शवतो की घरात काही छोटी अडचण किंवा संकट येणार आहे. ती ज्योत जास्त हलणे म्हणजे ऊर्जेची उपस्थिती आणि सतर्कतेचा इशारा समजून जायचा आहे. दुसरी वेळ ज्योत जोर जोरात पेटते किंवा जळते, हे आहे की घरात काही नकारात्मक ऊर्जेचा वास आहे. दिव्याची जोर जोरात पेटणाऱ्या ऊर्जेच्या प्रभावामुळे होत असते. पण ही चेतावणी तुम्हाला तयारीसाठी आहे. होय, कधी कधी दिव्याची ज्योत उंचीवर स्थिर राहते आणि ती दिव्याच्या माध्यमातून तुमच्यावर प्रसन्नता व्यक्त करते. तर यातून समजून जा की देवता किंवा इष्टदेवतेने तुमच्या पूजेला स्वीकारलेले आहे. तुमचे मंत्र जप ग्रहण केले गेले आहे. देवतेचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. आणि आता महत्वाचे टिप्स भक्तांसाठी सांगते. एक म्हणजे पूजापाठ नियमित ठेवायचा आहे. रोज एका ठरलेल्या वेळेत तुम्ही पूजा करा. 2, मन लावून साधना करा. जरी 5 मिनिटे असतील तरी पण श्रद्धेने तुमची साधना करायची आहे. आणि 3, दिव्याची ज्योत तुम्ही पाहत राहा. त्यात जर वात पूर्ण जळली असेल म्हणजेच देवाचा स्वीकार आणि आशीर्वाद तुम्हाला मिळलेला आहे. वात हलत राहणे म्हणजे घरात काही संकटे किंवा अडचण येणार आहे. वात फडफडणे म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव घरात झाले आहे. आणि दिव्यातील वात स्थिर उंचीवर जळणे
म्हणजे देवतेची प्रसन्नता तुमच्यावर झालेली आहे. तर भक्त हो, या 5 महत्वाच्या तथ्यांमुळे तुम्ही तुमच्या घरातील अडचणी आणि देवतेच्या संकेतांची योग्य ओळख करून घेऊ शकता. तर भक्त हो, आता शेवटचा संदेश सांगते की पूजापाठ नियमित पूजा करत राहा. मन लावून श्रद्धेने पूजा करा. जरी फक्त 5 मिनिटे असतील तरीही साधना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे जीवन धन्य होईल आणि देवतेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे. तर भक्तांनो, आशा करते बरी ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.